नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत नगर परिषदेसाठी आता भाजपा ही स्वतंत्र लढते आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार सुषमा शिवदास बोड्डेवार हे असणार आहेत। ऐनवेळेस भाजपाने डॉक्टर मारुती क्यातमवार यांची उमेदवारी ही रद्द केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः जे अधिकृत उमेदवार आहेत भाजपाचे सुषमा शिवदास बोड्डेवार त्यांचे पती आहेत। काय सांगाल डॉक्टर मारुती क्यातमवार यांची उमेदवारी तुम्ही ऐनवेळेस रद्द केलेली आहे? सर्वप्रथम मी युवा क्रांतीचे जे कुलकर्णी आहेत यांचं मनातून अभिनंदन करतो की ज्याप्रमाणे आत्ताच सांगितल्याप्रमाणे की त्यांची जे डॉक्टर मारुती क्यातमवार यांची उमेदवारी ऐन टायमिंगला रद्द करण्यात आली। ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी या थेट नगराध्यक्षमधून पार्टीनं मला ज्यावेळेस सांगितलं होतं की तुमच्या पत्नीला थेट नगराध्यक्षमधून उमेदवारी भरा, म्हणून मी 15 तारखेला उमेदवारी भरली आणि योगायोगानं शहरामध्ये 16 तारखेला डॉक्टर क्यातमवार यांची पत्नी एक चर्चा सुरू झाली की शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार नाही आणि राष्ट्रवादीसोबत युती झाली। त्याच्यानंतर 17 तारखेला आम्ही स्वतः विनंती केली डॉक्टर क्यातमवार साहेबांना की साहेब तुम्हाला तुमची मेहनत कामी आली नाही, परंतु भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की दिल्लीत सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे आणि तुमच्यासारखा माणूस आम्हाला लागतो। 17 तारखेच्या 2 वाजता त्यानं उमेदवारीचा फॉर्म भरला आणि त्यावेळेस त्याने सांगितलं की बोड्डेवार साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठे सिनियर सदस्य आहात आणि मला उमेदवारी नाही दिली तरी चालेल, परंतु तुम्ही आणि मी एक जर राहिलं तर भारतीय जनता पार्टीचा इथं नगराध्यक्ष होऊ शकतो। त्याचप्रमाणे मी त्यांना एबी फॉर्मवर माझी पत्नी सुषमा शिवदास बोड्डेवार यांचं सुरुवातीला नाव टाकलं आणि नंबर 2वर सविता मारुती क्यातमवार यांचं नाव टाकलं आणि आमच्या दोघांमध्ये कुठलीही मतभेद नाही। त्यांची ऐन टायमिंगला उमेदवारी रद्द झाली असं जरी आपण म्हणत असाल तरी आज कोर कमिटीमध्ये, कारण त्यांना उमेदवारी द्यायची की मला उमेदवारी द्यायची हे ठरण्या अगोदर आमचे जे कोर कमिटीचे सदस्य प्रमुख या महाराष्ट्राचे मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब, परभणीचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि हे तिन्ही आपल्या जिल्ह्याचे म्हणजे हिंगोली जिल्ह्याचे आमदार नवकरे साहेब, आपल्या तानाजी मुटकुळे साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष घुगे साहेब आणि वडकुती साहेब यांची चर्चा झाली आणि त्यांना आम्हाला दोघालाही बोलवलं बा कुणाला उमेदवारी द्यावं, तर आम्ही दोघंजणही म्हणलं त्यांना उमेदवारी द्या, कुणालाही द्या साहेब म्हणलं, तुमच्या पक्षश्रेष्ठीनं जसं सांगितलं आणि या पक्षश्रेष्ठीनं त्यावेळेस त्यांच्यासमोर फोन लावला आणि फोन लावल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना फोनवर सांगितलं की जो आपल्या पक्षामध्ये 35 वर्षापासून कार्य करतो आणि त्यांना अनुभव आहेत, त्यांच्यासोबत हजारो असंख्य कार्यकर्ते आहेत, त्यामुळं कुठलाही मारुती क्यातमवारवर अन्याय होणार नाही। पक्षामध्ये एक त्यांना मोठी जबाबदारी, महामंडळाची जबाबदारी देतील असं मला वाटते। त्यामुळे मी असं सांगतो आपल्याला की त्याच्यावर कुठलाही प्रकारचा अन्याय नाही झाला, ऐन टाईमला उमेदवारी बदलली नाही आणि या ठिकाणी आम्ही दोघंजण मिळून या शहरामध्ये मागं ही असंख्य टीम काम करत होती
त्याचप्रमाणे येणाऱ्या 12 दिवसामध्ये आम्ही सोबत काम करू. खरं तर तुमच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर डॉक्टर मारुती केतामोर हे शिवसेना शिंदे गटात होते. त्यांचा AB फॉर्म वेळेवर आला नाही. खरं तर आता आमदार संतोष बांगर आणि आमदार राजू नवघरे यांची ही खेळी म्हणावी लागेल का डील म्हणावी लागेल? कारण काही वेळेस तुमच्याकडे यावं लागलं डॉक्टर मारुती केतामोर. कसं आहे, महाराष्ट्रात नगरपरिषदच्या जवळपास 295 नगरपरिषदच्या निवडणुका चालू आहे. जो तो आपला प्रत्येकजण स्वार्थ साधत असतो. शिवसेनेचे जे जिल्हाप्रमुख आमदार यांनी ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली ती अयोग्य ट्रीटमेंट आहे आणि त्यांना अंधारात ठेवून हे जे राष्ट्रवादीसोबत युती केली म्हणजे एक खेळी होती. कुठंतरी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांना या रिंगणातून बाद केलं. नाही, खेळी म्हणावीत, पण 5 AB फॉर्म त्यांनी पाठवलेले आहेत. ज्यांचे ते विश्वासू सहकारी आहेत त्यांना देखील उमेदवारी दिलेली आहे, पण डॉक्टर केतामोर यांची नगराध्यक्षपदाची पाठवलीच नाही. साहेब, हे त्यांचं अगोदरच ठरलेलं होतं की नगराध्यक्षपदाचं उमेदवार हा केतामोरला AB फॉर्म द्यायचा नाही. आणि त्यांच्या मी ज्या अगोदरच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं की त्यांचा AB फॉर्म घेऊन येणारा पदाधिकारीसुद्धा नव्हता आणि घेणारासुद्धा पदाधिकारी नव्हता. परंतु आखरीला असं AB फॉर्म दिले त्यानं की शेवटला जे शेवटचा AB फॉर्म होता एक कोणाला तरी आणून दिले 8 AB फॉर्म आणि त्यानं ज्याला मनाला वाटलं किंवा जे जवळचे आहेत त्यांनाच AB फॉर्म दिलेले आहेत. म्हणजे एक काळ असा होता 1991-90च्या मला असं वाटतं की मी 92ला मी परीक्षा MPSCची एक्झाम दिली. त्यावेळेस असा एक पेपर फुटला होता MPSCचा, तर तो प्रत्येक पानपट्टीवर MPSCचा पेपर दिसत होता. त्याचप्रमाणे AB फॉर्म जो तो आपल्या AB फॉर्म हातात घेऊन येत होता. म्हणजे AB फॉर्मला सुद्धा महत्त्व राहिलं नाही असं मला म्हणायचं. बरं, आता तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने काँग्रेसचे अब्दुल रेहमान यांच्या पत्नी सीमा हाफिज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. खरं तर तुम्ही देखील बराच काळ नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यांचा आरोप आहे की विरोधकांनी वसमत नगरपालिकेच्या जमिनी बळकावल्या, हडपल्या, अतिक्रमण केली. साहेब, महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत सीमा हाफिज आणि काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष म्हणून अब्दुल हाफिजसुद्धा बरेच काळ नगरपरिषदेमध्ये होते. मला एक सांगायचं आहे, त्यांच्या मुलाखतीमध्ये आपण प्रश्न विचारला किंवा विरोधकानं, सत्ताधारीनं म्हणले की विरोधकानं म्हणले की जमिनी हडपल्या. एवढ्या जर जमिनी त्यांना माहीत असल्या तर त्यानं खुलेआम सांगायला पाहिजे होते की या व्यक्तीनं कोणी असो त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा असो, त्यानंतर राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो की जमिनी हडपलेल्या. मी तरी सांगतो की वसमत शहरामध्ये जमिनी कुठं हडपलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मध्यभागी जी शहराच्या मध्यभागी एक कोणी हडपवल्यात जमिनी? मी काय म्हणलो की शहराच्या मध्यभागी एक मोठं अपार्टमेंट टाकलेलं आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला संकुल नाही त्याला म्हणता येत, त्याला एक कॉम्प्लेक्स टाकलेलं आहे. त्यांनासुद्धा माहिती आहे तो कोण्या पक्षाचा नगरसेवक होता आणि त्यांच्या नावावर ही प्रॉपर्टी कोणं संलग्न केलं, कोणकोणते CEO होते, कोणकोणते माणसं होते, याबद्दल त्याने सुद्धा खुलासा करावा. आपण या गोष्टीला माहीत आहेत आपल्याला. बरं, अशी देखील चर्चा आहे की राष्ट्रवादीची जे आमदार आहेत राजू नवघरे आणि तुमची भाजपाची युती होणार होती. तुम्ही 10 जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला आणि 5 जागा या तुमच्या घरामध्ये होत्या म्हणून त्यांनी ही युती तोडली, अशी चर्चा आहे. हे सर्वच चुकीचं आहे साहेब. 1991 पासून 90ला या तालुक्याचे आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेब निवडून आलेत. 90ला 91ला मी निवडून आलो. असा 91, 96, 2001, 2006, 2011, 2016 मला असं वाटते की या जिल्ह्यामध्येच नाही, या मराठवाड्यामध्ये एकमेव असा नगरसेवक आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये एकमेव नगरसेवक आहे ते म्हणजे शिवदास नारायण बोड्डेवार. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे प्रश्न विचारला की राष्ट्रवादी आणि भाजपाची युतीचा प्रस्ताव झाला होता आणि भारतीय जनता पार्टीनं
10 जागा मागितल्या आणि ते 5 देणार होते असं काहीतरी तुम्ही सांगितलं. तुमच्या घरातल्या होत्या हां, मग म्हणजे 5 मी सांगतो ना त्याच्याबद्दल. कसं 91 जेव्हा निवडून आलो, 96ला निवडून आलो, त्याच्यानंतर 2001ला आणि 2006ला 6च्या नंतर माझी पत्नी एकाच वार्डामध्ये 3 वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे. जो काम करील 2016ला माझा भाचा, माझी पत्नी ज्या ठिकाणी प्रभागामध्ये काम करत असताना आज बी माझं असं ओपन चॅलेंज आहे की हे सर्व पक्ष एकीकडं आणि प्रभाग क्रमांक गेल्या 2016चा 9 होता, तो आज 11 झाला. त्याच्या एवढी स्वच्छता आमच्या जो सत्ता नसताना आम्ही स्वच्छता ठेवली आणि याच्यामार्फत आज जर 4 उमेदवारी 5 उमेदवारी आणि वापस घ्यायचे सुद्धा टायमिंग आहे. उद्याचा दिवस आहे. ते कसं आहे की काम करणाऱ्याला लोक बोट दाखवत असतात आणि आमच्या ज्या घरगुतीमध्ये जी काही उमेदवारी दिली याच्या उद्देशानं बाहेरचे लोकसुद्धा म्हणतात की हे काम करणारे आहेत. आणखी 2 उमेदवारी दिली तरी चालेल, पण लोकांचं काम झालं पाहिजे. 5 उमेदवारीचा जे आपण विषय केला, 3 उमेदवारी आज घरची उमेदवारी आहेत आणि तो काम करतो, तो त्याला उमेदवारी देणंच पडते. नगराध्यक्षपद देखील आता घरातच, म्हणजे घराचीच उमेदवारी, घरचीच नाही. नगराध्यक्षपद उमेदवारी मी काय म्हणतो, पार्टीनं ज्या प्रमाणे आदेश दिला, आता नगराध्यक्षासाठी कोण कोण होतं? एकटा. कारण भरण्यासाठी सुद्धा कोणी तयार नव्हतं. मग नगराध्यक्ष भारतीय जनता असं म्हणाला सर्वात मोठा पक्ष भाजप यांना उमेदवारीसाठी माणसं मिळत नव्हती. नाही, माणसं भेटत नाही. याच्यासाठी काम करणं पडते साहेब. आमचं कुटुंब 24 तास काम करते, 24 तास काम करते. म्हणून भारतीय जनता पार्टीने विचार केला की हा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि यांची एक्सपिरियन्स बघून हे 6 वेळेस निवडून आले, यांची पत्नी 3 वेळेस निवडून आली. त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर आपल्या पक्षाला फायदा होईल असं मला वाटतं. राष्ट्रवादीने आता कन्हैया बाहेती यांच्या आई ज्या सुनीता मनमोहन बाहेती त्यांना निवडणुकीच्या तुमच्या विरोधात उतरवलेलं आहे. कशी लढत होईल? तिरंगी लढत होणार या ठिकाणी? कोणाचा विजय होईल? साहेब, एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीनं सर्व उमेदवार उभे केलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केलेली आहेत. शिवसेनेचा अपुरा पॅनल, कमी उमेदवार असल्यामुळं आणि राष्ट्रवादीचे असल्यामुळं एक सांगतो कशी लढत होईल असं मला असं वाटते की महाविकास आघाडी, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची सरळ लढत होईल. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होईल असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहू शकतो हे होते भाजपाचे वसमत नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत सुषमा शिवदास बोड्डेवार यांचे पती, आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये वसमत नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला जाईल. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली.